मी प्राध्यापक LV गायकवाड आज आपल्याला सहाय्यकारी क्रियापदांवर एक व्हिडिओ देत आहे। हा व्हिडिओ नंबर 2 आहे आपला। बघा, आज सांगायचं झालं तर कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, हॅज टू, हॅव टू, हॅड टू ही सहाय्यकारी क्रियापदं आहे। ह्याच्या अगोदर आपण एक व्हिडिओ बनवला आहे। हा दुसरा व्हिडिओ आपण त्याच्यावर बनवत आहोत। तर बघा, हा जो कॅन आहे, हा जो कॅन आहे, हा कॅन पॉसिबिलिटी दाखवतो, म्हणजे शक्यता। म्हणजे मी करू शकतो, आम्ही करू शकतो, तुम्ही करू शकता, ते करू शकतात, मुलगा करू शकतो, मुलगी करू शकतो, अशा वाक्यरचना याच्यामध्ये येतात। म्हणजे थोडक्यात बघा, आता आय कॅन इन्व्हाइट माय नेबर। बघा लक्षात, आय कॅन इन्व्हाइट माय नेबर म्हणजे आय कॅन इन्व्हाइट माय नेबर म्हणजे मी माझ्या शेजाऱ्याला आमंत्रित करू शकतो। आता करू शकतो म्हणजे याच्यात आली शक्यता, म्हणजे कॅन हे शक्यता दाखवते वर्तमान काळातली। मी आमंत्रित करू शकतो म्हणजे वर्तमान काळात म्हणतोय तो करता, म्हणून ही झाली वर्तमान काळातील शक्यता। आता हेच वाक्य आपल्याला निगेटिव्ह करता येईल। हे पॉझिटिव्ह झालं, आता निगेटिव्ह करता येईल। म्हणजे निगेटिव्ह करताना आय कॅनॉट किंवा आय कांट इन्व्हाइट माय नेबर, माझ्या शेजाऱ्याला मी आमंत्रित करू शकत नाही। आता हेच वाक्य आपल्याला प्रश्नार्थक बनवता येईल। बघा कसं बोलता येईल, तर कॅन आय इन्व्हाइट माय नेबर, मी माझ्या शेजाऱ्याला इन्व्हाइट करू शकतो का? येस, उत्तर येतील 2। येस, हो, आय कॅन इन्व्हाइट माय नेबर, मी माझ्या शेजाऱ्याला इन्व्हाइट करू शकतो, आमंत्रित करू शकतो। एखाद्या वेळेला तो करू शकत नाही, म्हणून तो म्हणेल नो, नाही, आय कॅनॉट इन्व्हाइट माय नेबर, मी माझ्या शेजाऱ्याला आमंत्रित करू शकत नाही। तर अशा प्रकारे ही जी सहाय्यकारी क्रियापदं आहेत ही आपण अभ्यासत आहोत। आता या ठिकाणी आपण कुड नावाचं सहाय्यकारी क्रियापद घेतो आहे। कुड, हे कुड काय आहे? ह्या कॅनचं हे कुड भूतकाळी रूप आहे आणि कॅन हे वर्तमानकाळी रूप आहे। आता कुडचा अर्थ काय होतो? शकला, मी जाऊ शकला, शकला शकली, मुलगी जाऊ शकली, शकले माणसं जाऊ शकले, शकल्या स्त्रिया जाऊ शकल्या, म्हणून शकला, शकली, शकले, शकल्या असा याचा अर्थ मराठीमध्ये घ्यावा। आता कुड म्हणजे कुडचा अर्थ कसा होईल बघा बरं, तर ह्या कॅनचा हा भूतकाळ बघा, शी कुड गो देअर, काय अर्थ झाला? शी कुड गो देअर म्हणजे ती तिथं जाऊ शकली। आता याचं निगेटिव्ह कसं होईल? शी कुड नॉट किंवा कुडंट गो देअर, ती तिथं जाऊ शकली नाही। आता ह्याच रचनेपासून आपल्याला 2 प्रश्नार्थक रचना करता येतील, इंट्रोगेटिव्ह रचना करता येतील। त्या अशा, कुड शी गो देअर, ती तिथं जाऊ शकली का? मग आता याला उत्तर येतील, येस, शी कुड गो देअर, ती तिथं जाऊ शकली। नो, शी कुडंट गो देअर, ती तिथं जाऊ शकली नाही। तर अशा प्रकारे आपण ही रचना पाहिली। याला अजून हा नकारार्थी प्रश्न सुद्धा होईल, कुड शी नॉट गो देअर, ती तिथं जाऊ शकली नाही का? तर उत्तर पुन्हा तेच येतील, येस, शी कुड गो देअर, शी कुड नॉट गो देअर, अर्थ मागच्या प्रमाणेच राहतील। तर अशा प्रकारे हे आपण आता एक जोडी बघितली आणि ती आहे कॅन आणि कुडची। आता आपण मे आणि माइटची जोडी बघू। बघा, आता मे म्हणजे हे
प्रॉबिबिलिटी साठी वापरतात, म्हणजे संभाव्यता म्हणजे भविष्यकाळ, शक्यता, आणि प्रॉबिबिलिटी म्हणजे संभाव्यता, यासाठी हे वापरतात. म्हणजे जसं आय मे गो टू जलगाव. म्हणजे काय अर्थ आला? आय मे गो म्हणजे मी जाऊ शकतो, मी कदाचित जाऊ शकतो. टू जलगाव, जळगावला, म्हणजे मी जळगावला कदाचित जाऊ शकतो. म्हणजे ज्याच्यात शक्यता आली, संभव आला, प्रॉबिबिलिटी आली, आणि अशा प्रकारे हा मेचा वापर करायचा. आता याचं नकारार्थी कसं होईल? आय मे नॉट, मेंट, किंवा आय मे नॉट, आय मेंट गो टू जळगाव, म्हणजे मी जळगावला जाऊ शकत नाही किंवा कदाचित मी जळगावला जाणार नाही, असा अर्थ होईल. आता ह्याच रचनेपासून आपल्याला एक पॉझिटिव्ह इंट्रोगेटिव्ह म्हणजे होकारार्थी प्रश्नार्थक वाक्य आणि निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह म्हणजे नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य करता येते. बघा, आपण करूया. मे आय गो टू जळगाव, मे आय गो टू जळगाव, मी जळगावला जाऊ शकतो का, मी जळगावला जाईल का? तर आपण दुसऱ्याला हा जर प्रश्न विचारला तर तो विचारता येणार नाही, आपणच आपल्याला विचारतोय. काल्पनिक प्रश्न आहे. बघा, मे आय गो टू जळगाव, मी जळगावला जाऊ शकतो का? यस, यस, आय मे गो टू जळगाव. हो, मी जळगावला जाऊ शकतो. आणि जर तो जाऊ शकत नसेल तर तो काय म्हणेल? नो, नाही, आय मे नॉट गो टू जळगाव, मी जळगावला जाऊ शकत नाही, असं तो म्हणू शकेल. तर आता हाच प्रश्न आपल्याला निगेटिव्ह करता येईल. बघा, मे आय नॉट गो टू जळगाव म्हणजे मी जळगावला जाऊ शकत नाही का, मी जळगावला जाणार नाही का? तर उत्तर तेच येतील पहिल्याप्रमाणे, आणि अर्थ तसाच होईल पहिल्याप्रमाणे. तर अशा प्रकारे आपण ही रचना बघितली. आता माईट म्हणजे याचा अर्थसुद्धा, ह्या माईटचा अर्थसुद्धा ह्या मे सारखाच घेतला जातो, आणि मे प्रमाणेच अर्थ घेऊन वाक्यरचना केली जाते. अगदी तशी सेम वाक्यरचना केली जाईल. मेच्या जागेवर माईट घेतलं जाईल आणि माईटच्या जागेवर मे घेतलं जाईल. म्हणून ह्या रचना आपल्याला पाहायची गरज नाही. आता मस्ट नावाचं हे एक सहाय्यकारी क्रियापद आहे की ज्याच्यामध्ये ऑब्लिगेशन आहे. पहा, ऑब्लिगेशन म्हणजे कंपल्शन, ज्याला आपण म्हणू. ऑब्लिगेशन म्हणजे काय? कंपल्शन. कंपल्शन म्हणजे काय? सक्ती त्याच्यामध्ये आहे. आता सक्ती कशी आहे बघा, तर यू मस्ट राईट युअर होमवर्क. तुझा होमवर्क तू लिहिलाच पाहिजे. बघितलं? यू मस्ट राईट युअर होमवर्क, तुझा होमवर्क तू लिहिलाच पाहिजे, असं ह्या मस्टचं होईल. आणि यू मस्ट नॉट राईट युअर होमवर्क म्हणजे तू तुझा होमवर्क लिहायलाच नको, लिहिता कामा नये, असा त्याचा नकारार्थी अर्थ होईल. आणि ह्या होकारार्थीपासून आणि नकारार्थीपासून रचना तयार होतील प्रश्नार्थक, ज्याला आपण म्हणतो इंट्रोगेटिव्ह पॉझिटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह. तर आपण बघूया. पहा, मस्ट यू राईट युअर होमवर्क म्हणजे तू तुझा होमवर्क लिहिलाच पाहिजे का? तर तो म्हणेल येस, आय मस्ट राईट माय होमवर्क, मी माझा होमवर्क लिहिलाच पाहिजे. हो. आणि त्याला लिहायचा नसेल तर तो काय म्हणेल? नो, नाही, आय मस्टंट राईट माय होमवर्क, मी माझा होमवर्क लिहायलाच नको, मी लिहिणारच नाही, असं तो म्हणेल. तर अशा प्रकारे हा प्रश्न तयार होईल. आणि निगेटिव्ह प्रश्न याचा तयार होईल. मस्ट यू नॉट राईट युअर होमवर्क, तू तुझा होमवर्क लिहिणारच नाही का, असा हा प्रश्न तयार होईल. आणि याची उत्तरं सुद्धा आपण जी याच्या आधी
मस्टच्या साठी उत्तरं दिली ती सेम उत्तरं इथं राहतील. आता ह्या काही ठिकाणी लक्षात घ्या, ह्या मस्ट ऐवजी हॅज टू वापरलं जाते. समजा शी हॅज टू डान्स. शी हॅज टू डान्स म्हणजे काय, ती नाचलीच पाहिजे. शी हॅज नॉट टू डान्स, ती नाचायलाच नको. हॅज शी टू डान्स, ती नाचलीच पाहिजे का, सेम मस्ट सारखा त्याचा वापर आहे. आणि हॅज शी नॉट टू डान्स, ती नाचायलाच नको का, तर असा म्हणजे ती नाचायलाच नको का, तर असा ह्या हॅज टूचा वापर या ठिकाणी आपण करतो. म्हणजे ही सी इटसाठी हे हॅज टू वापरलं जाते आणि त्याची उत्तरं पण तशीच येतात. म्हणजे जसं शी हॅज टू डान्स, यस शी हॅज टू डान्स, नो शी हॅज नॉट टू डान्स. म्हणजे अशा प्रकारे त्याची उत्तरं येतात. आता हा जो हॅव टू आहे हा हॅव मस्टच्या ऐवजी वापरला जातो, पण करते आय, वी, यू आणि दे साठी तो हॅव टू वापरला जातो. एक उदाहरण आपण घेऊ. आय हॅव टू बाय दिस. म्हणजे आय हॅव टू बाय दिस म्हणजे हे मी विकत घेतलंच पाहिजे, मला घ्यावंच लागेल असा अर्थ होतोय. आणि याचं नकारार्थी केलं तर आय हॅवंट टू बाय धिस म्हणजे हे मी विकत घ्यायलाच नको असा त्याचा अर्थ होतोय. आणि प्रश्नार्थक करायचं असेल तर या ठिकाणी प्रश्नार्थक आपल्याला असं करता येईल की यू म्हणजे यू हॅव टू स्माईल नाऊ. बरोबर, यू हॅव टू स्माईल नाऊ म्हणजे आता तू हसलाच पाहिजे, तुला आता हसावं लागणारच आहे असा याचा अर्थ झाला. आणि याच्यापासून एक प्रश्नार्थक होईल पहा, ते असं होईल हॅव यू टू स्माईल नाऊ, तू आता हसलाच पाहिजे का, तर उत्तर येईल यस आय हॅव टू स्माईल नाऊ, मी आता हसलंच पाहिजे. किंवा यस यू हॅव टू स्माईल नाऊ, आता तू हसलाच पाहिजे असं त्याचं उत्तर येतील. आता हेच आपल्याला नकारार्थी करता येईल पहा. यू हॅव नॉट टू स्माईल नाऊ, आता तू हसायलाच नको, आता तू हसायलाच नको. म्हणजे यू हॅव नॉट टू स्माईल म्हणजे यू हॅव नॉट टू स्माईल, तो आता हसायलाच नको असा त्याचा अर्थ होतो आहे. तर याचं प्रश्नार्थक कसं होईल पहा. हॅव यू नॉट टू स्माईल नाऊ, आता तू हसायलाच नको का, तर उत्तर काय येईल यस आय हॅव टू स्माईल नाऊ, उत्तर काय येईल नो आय हॅव नॉट टू स्माईल नाऊ. आणि अर्थ काय होतील, हो मी आता हसायलाच पाहिजे, नाही मी आता हसायलाच नको असे त्याचे अर्थ होतील, त्याचे उत्तरं येतील. अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे करू शकतो. आणि आता हा जो हॅड टू आहे हा हॅड टू भूतकाळामध्ये वापरला जातो. जसं शी हॅड टू कॉल मी, भूतकाळामध्ये बरोबर आहे. शी हॅड टू कॉल मी म्हणजे तिला मला बोलवावंच लागलं होतं असा अर्थ झाला. आणि याचा अर्थ होईल पहा शी हॅड नॉट किंवा हॅडंट टू कॉल मी. याचा अर्थ होईल शी हॅड नॉट टू कॉल मी, तिला मला बोलावं लागलंच नव्हतं असा अर्थ होईल. आणि याचा एक प्रश्न तयार होईल आणि याचाही प्रश्न तयार होईल. आणि प्रश्न कसा तयार होईल बघा. हॅड शी टू कॉल मी, यस हॅड शी टू कॉल मी, तिला मला बोलावंच लागलं होतं का असा प्रश्न झाला. आणि त्याचं उत्तर काय होईल, यस शी हॅड टू कॉल मी, हो
तिला मला बोलवावंच लागलं होतं असा अर्थ होईल. आणि नकारार्थी कसं होईल? नो शी हॅड नॉट टू कॉल मी. नाही, तिला मला बोलवावं लागलंच नव्हतं असा अर्थ होईल. आणि हा प्रश्न याच्यापासून सुद्धा आता प्रश्न तयार होईल. आणि तो प्रश्न असा तयार होईल, हॅड शी नॉट टू कॉल मी, म्हणजे तिनं मला बोलवायलाच नको होतं का, असा हा प्रश्न झाला. आणि याचं उत्तर होईल, उत्तर येतील दोन. यस, शी हॅड टू कॉल मी, तिनं मला बोलवायलाच पाहिजे होतं. आणि पुन्हा उत्तर तयार होईल आणि ते असं की नो शी हॅड नॉट टू कॉल मी, नाही, तिनं मला बोलवायलाच नको होतं. तर असं याचं एकंदरीत राहील. तर थोडक्यात आपल्याला असं म्हणायचं आहे की हा कॅन वर्तमान काळामध्ये वापरायचा आणि हा कूड भूतकाळात वापरायचा, कारण कॅनचा भूतकाळ कूड आहे. हा मे वर्तमान काळात वापरायचा आणि हा माईट भूतकाळामध्ये वापरायचा. या मेचा भूतकाळ हा माईट आहे. मस्ट हा वर्तमान काळात वापरायचा. हॅज टू वर्तमान काळात वापरायचं. हॅव टू वर्तमान काळात वापरायचं, म्हणजे वर्तमान काळाचा संदर्भ येईल तेव्हा. आणि हॅड टू हा भूतकाळामध्ये वापरायचा. मस्ट, हॅज टू आणि हॅव टूचा भूतकाळ म्हणून हॅड टू घ्यायला हरकत नाही, किंवा मस्टचा भूतकाळ हा मस्ट घेतला तरी चालेल. तर आज हा दुसरा व्हिडिओ आपण हेल्पिंग व्हर्ब्सवर दिला. हे जे हेल्पिंग व्हर्ब्स आहे याच्यावर दिला. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कृपया करून मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळींमध्ये कृपया करून शेअर करायचा आहे. एवढं बोलून थांबतो. नमस्कार.